हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज आणलेला आहे नवीन रेसिपी. कोणचं म्हणजे पावभाजी. पावभाजी बनवायला पहिलं तरी पाव लागतोय, बटाटा, वाटाणा आणि फ्लावर, कांदा, टोमॅटो, लिंबू, मिरची, लसूण, अद्रक हा सगळं बारीक करून घेऊया आणि हा आम्ही शिजवून घेऊया. सगळं मिक्स शिजून घ्यायचं का मॅडम? हो, ठीक आहे. शिजवून बारीक करायचं. बरं, हे काय आहे? आता ह्याला आम्ही थोडंसं मीठ टाकतो. बरं, आता आम्ही हे शिजूपर्यंत आता कांदा चिरून घेऊ. कांद्याचा प्युरी बनवून आता टोमॅटोचं प्युरी बनवून घेऊया आम्ही. नंतर मग कांद्याची प्युरी होय ना. तर हे झालेलं आहे. आता टोमॅटोची प्युरी, नंतर कांद्याची गिरवी करायची. आता आम्ही करूया कांद्याचं प्युरी. कांद्याचं प्युरी झालेलं आहे आता. तर गाइस हे शिजून झालेलं आहे. आता ह्याला आम्ही मॅश मॅश करायचं. करूया. आता तुम्ही बघू शकताय की इथं बटाटा ते मॅश केलेलं आहे. आता आम्ही घालूया पावभाजीचं मसाला तयार करूया. तयार. कढईत करणार आहे गाइस. तर आमच्याकडे आता नाहीये, तवा नाहीये. पावभाजी करते ते तवा आमच्याकडे नाही आहे अवेलेबल. त्यामुळे आता हे टोमॅटो, कांदा आणि हे बटाटा, फ्लावर आणि वाटाणा. चला तर आता आम्ही एक चमचा तेल घालून घेऊया. पावभाजीला तेलपेक्षा तूप जास्त घालायचं. आता तेल गरम झालेलं आहे. आता आम्ही त्याला टाकूया जिरं, मिरची आणि आलं लसूण. आता आम्ही याला घालूया कांद्याची प्युरी. कांदा लालसर होईपर्यंत थोडंसं फ्राय करून घेऊया. आता तुम्ही बघू शकताय की कांदा भाजलेला आहे. आता ह्याला आम्ही घालून घेऊया टोमॅटोचं प्युरी. आता ह्याच्यातलं थोडं लालसर जोपर्यंत परतून घेऊया याला. तर आता वलसर जात आहे गाइस.
असा टारा टारा भाजून घ्यायचा गॅसवर. ते कधी टाकायचं मग? आमच्याकडं मोठी कढई नाही, जी पावभाजीला करतात ना तसले. आमच्याकडं छोटा आहे म्हणून आम्ही असं थोडं करायचं आहे आम्हाला दोघांपुरतं म्हणून त्याच्यावर करतोय आम्ही. आता ह्याला आम्ही घालून घेऊया थोडंसं हळद आणि 1 चमचा लाल तिखट आणि पावभाजी मसाला. पावभाजी मसाला थोडं आणि थोडासा गरम मसाला. त्याला पावभाजी तयार नाही. मुख्य माणूस आहे इथं. त्याला चटके उडतात. कडे असं फिरूच होणार आणि जरा बस जाऊ दे. ठीक आहे. ह्याला घालून घेऊया. ठीक आहे. काय काय जण तिथंच कढईमध्येच मॅश करतात. तवा पण मी पहिला मॅश केलेला. तर आमच्या सोनाली जरा पहिला मॅश केलेला आहे एवढंच. बाकी काय तुम्ही म्हणशील की पावभाजीवाली कढईतच मॅश करतात. त्यांची कढई जरा तवा मोठा असतो त्यांचा, त्यामुळे त्यांचं चालतं. गाईज बघा अशा पद्धतीनं झालेला आहे पावभाजी. अजून काय काय घालायचं आहे? काय झालं आता आम्ही ह्याला घालून घेऊया चवीनुसार थोडंसं मीठ. बस बस मॅडम. कुक तो आहे का मी आहे? सोनाली आहे. तर असं पावभाजी तयार झालेली आहे. हा थोडासा जरा टर शिजवून घ्यायचा. मग व्यवस्थित ताटामध्ये सोनाली डेकोरेशन करून ताट एक सजवून देईल मला. ते व्हिडिओ माहिती आहे का? अनिकेत काय करू? पावभाजी. तर आज नेताजीसाठी बनले पावभाजी. काय पावभाजी मसाला काय लक्षात राहत नाही आमच्या सोनालीला. आता मी ह्याला घालून घेऊया लिंबू. जरा लिंबू चवी पुरतं. सोनालीला आमच्या चवीच्या सारखं चवीपुरतं म्हणायचं. सकाळी वॉकिंगला गेलो होतो आम्ही, तेव्हा येतानाच आम्ही पाव घेतला. घरोघरी विकत फिरत होता एक माणूस, घेतलेला आहे. तर सोनाली एक मस्त आता पाव मग भाजी तयार झालेली आहे. सोनाली आता मस्त एक ताट तयार करेल. तर ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवू. टारा शिजू द्या. आता जरा सोनालीवरनं कोथिंबीर टाकत आहे. जरा
चांगलं दिसायसाठी बघा. झाली पावभाजी तयार. आता आम्ही पाव रोस्ट करून घेऊया. तू थोडासा लाल तिखट आणि थोडासा कोथिंबीर. तर आता पाव रोस्ट करून घेत आहे सोनाली पावभाजीसाठी. बस मॅडम, नुसतंच त्याला बटर लावून क्या हो रहा है हमारे पाव को ऐसा इधर उधर क्यों उड़िया मार रहा है? रेडी? तो गाइस ताट तयार होत आहे, कारण हे अगोदर ताटामध्ये ठेवलेलं परत काढून व्हिडिओ करण्यासाठी परत काढलेलं आहे. तर एक कोथिंबीर, त्याच्यावर एक लिंबून फोड आणि तर गाइस हा आला कांदा, पावभाजी मसाला, तर गाइस पावभाजी रेडी झालेली आहे. तर आमच्या सोनाली मॅडमला कुकला एक घास देऊया. कसं झालं आहे? छान झालेला आहे. नक्की नक्की खोटं सांगायलास काय? तर तसंच एक आपण एक घास घेऊ. सुपर.